नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलाय। त्या प्रोमोमध्ये असं आहे, आता काव्या नंदिनी ताईला म्हणत असते, IAS होऊन पास आणि आई म्हणून मला फेल व्हायचं नाहीये आणि मला जोपर्यंत उत्तर भेटत नाहीये तोपर्यंत मला पुढे जायचं नाहीये। आणि आता तावातावात काव्या जिन्यावरून उतरत असते आणि तिचा पाय घसरतो आणि ती पडणार। तेवढ्यातच आता जी काव्या आहे ती पोटावर हात ठेवते। आता नंदिनी तिथे येते आणि काव्याला म्हणते, बघ काव्या, आता तू आपसुकच अजून आई झालेली नाही आहेस, तरीसुद्धा आपसुकच तुझा हात पोटावर गेला, बरोबर की नाही? बघ, तयारी करायला IASची तयारी करायला लागते, पण बाळ होण्यासाठी कुठलीही तयारी करावी लागत नाही काव्या, ते आपसुकच होऊन जातं आणि बाळानेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय। असं आता नंदिनी काव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते। आणि नंतर आता इकडे जी रम्या आहे ती म्हणते, मीच काव्याला आता बघा कशी करते मी काव्याला हे सगळं काही करण्यापासून रोखणार आहे, असा आता रम्याचा कट असतो। म्हणजे तिला इकडे काव्याचं चांगलं झालेलं बघवत नसतं, तिला तर आता सुवर्ण संधीच भेटलेली असते की काव्याचं मन कसं भरकटवायचं ते। तर हा आहे तो जबरदस्त असा प्रोमो। नंदिनी काव्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण काव्याला काही समजतच नाहीये, तिच्या मनात प्रश्नांची उत्तरं काही तिला भेटतच नाहीयेत। तर हा आहे तो प्रोमो। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।